ही सगळी मंडळी इथे जमलेत. त्यांच्यामध्ये जवयाने विचारूया लोकसभेच्या सांगलीच्या रिंगणात त्यांना नेमकं काय वाटतंय, कोणाच्या दिशेनं वारं वाहतंय. ते विशाल पाटीलच वाटते. सगळे पाटीलच झाले आहेत. नवीन चेहरा काय तर पाहिजे होता त्यासाठी, आणि कामकाज करणारे व्यक्तिमत्व असणारे लोक जरा पुढं येऊन दिसायला पाहिजे. विशाल पाटील, संजय काका त्या राजकारणात पण संजय काका 2 टर्म गेला आहे, आता 3रा टर्म जाऊ दे की. आता तसं बघायला गेलं तर संजय काकाच्या शिवाय पर्यायच नाही आहे. का विशाल पाटलांनी मागच्या 19 साली पक्ष बदलून बॉल बॅटिंग घेतली तर त्यावर त्यांचं अस्तित्व संपलं मागच्या वेळेला. त्यामुळे ते तसे रेस म्हणतात तसे बाहेर आहेत. आता सध्या विरोध प्रचंड आहे. म्हणजे आली 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 लोकसभेची वारी, गण्या आला आपल्या दारी. बोला बोला बोला, कोण होणार सांगलीचा कारभारी. येऊन आलोय, कोण होणार पाटील पुढारी. आरा लाई सुर हाय नेत्यांची धडपड, आणि कोण राखतय सांगलीचा गड. कोण होणार पाटील पुढारी. आली 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 लोकसभेची वारी, गण्या आला आपल्या दारी. बोला बोला बोला, कोण होणार सांगलीचा कारभारी. आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास, कोण होणार पाटील पुढारी. लई झाले नेत्यांची धडपड, कोण राखतय सांगलीचा गड. म्हणूनच महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवाग्राम 24 न्यूज प्रस्तुत, कोण होणार सांगलीचा पाटील पुढारी. गणेश मंदिराच्या या परिसरामध्ये आय लव्ह मिरज असं लिहिलेला बोर्ड आहे आणि मस्त तळ आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी संध्याकाळचं मस्त हे फिरायला ही सगळी मंडळी इथे जमलेत. त्यांच्यामध्ये जवयाने विचारूया लोकसभेच्या सांगलीच्या रिंगणात त्यांना नेमकं काय वाटतंय, कोणाच्या दिशेनं वारं वाहतंय. आपण विचारूया काकांना. काका, तुम्हाला काय वाटतंय, लोकसभा इलेक्शन आता डिक्लेअर झालेली आहे, तुम्हाला काय वाटतंय कोणाचं वारं जास्त आहे. BJP संजय काका पाटील. BJP संजय काका पाटील असं पण म्हणताय, नेमकं का. आता दोन पिरियड झाले आहेत, 5-25 वर्ष ना संजय काकाचं निवडून आलेले आहेत, बहुमताने आलेले आहेत. तसं ह्यावेळी देखील तो बहुमताने येणार. काँग्रेस आणि शिवसेनामध्ये मतविभागणी होऊन संजय काकांना फायदा होणार. बघितलं मंडळी, मतविभागणी होऊन संजय काकांना नक्की फायदा होणार आणि त्यांनी कामं देखील केली आहेत असं यांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय, या 3 पाटलांपैकी कोण पाटील जास्त चर्चेत आहेत. पाटील बघायचं सोडून वरती आम्ही फक्त मोदी यांना बघतो. देश जर बळकट आणि सक्षम करायचा असेल, पुढं न्यायचं असेल तर मोदींशिवाय देशाला पर्याय नाही आहे. त्यामुळं खाली उमेदवार कुणीही असो, वरती मोदी यायला पाहिजे असतील तर भाजप कोण उमेदवार देणार आहे त्यालाच मत दिलं पाहिजे. तर बघितलं, आणखीन काही मतं घेऊया आपण या ठिकाणी. काका बोला, नेमकं या इलेक्शनमध्ये कोणाचं वारं जास्त आहे असं तुम्हाला वाटतं. चर्चा केली तीच योग्य आहे. मोदीच सध्या फार्मात आहेत. काय म्हणताय काका, कसे आहात. तुमचं नाव काय. शिवकांत परमास. शिवकांत परमास सर आहेत माझ्यासोबत आणि त्यांना आपण विचारणार आहे लोकसभेचं नेमकं गणित त्यांच्या दृष्टीनं कसं आहे आणि कोण जास्त चर्चेत आहे. लोकसभेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सध्याच्या वातावरणामध्ये मोदीची लाट भयानक आहे आणि त्यामध्ये संजय पाटील हे 100% निवडून येतील ही गॅरंटी आहे. त्यांनी केलेली 1-2 कामं आपल्याला सांगता येतील जे तुम्हाला आवडली, जास्त आवडली, मागच्या 10 वर्षात कामं केली आणि आता म्हणूनच त्यांना निवडून देण्याची तुमची इच्छा वाटते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुष्काळी भागामध्ये जे पाण्याचा प्रश्न होता ते गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी पाणी आणण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे. आणि सगळ्यात म्हणजे नितीन गडकरींना हाताशी धरून त्यांनी हायवेवरचे सगळे काम केले. शेतकऱ्यांना जे रस्त्यावर जे त्यांचं जमीन जात होती त्याचे पैसे मिळवून दिले. आणि असे बरेच काय काय तुम्हाला सांगता येईल, पण आता आठवून सांगायचं म्हणजे जरा वेळ लागेल. बघितलं मंडळी, कसं आहे, लोकांसाठी कामं होत आहेत हे बघून लोकांना वाटतंय की संजय काका पाटील 2 टर्मचे खासदार पुन्हा एकदा खासदार होण्याच्या चान्सेसमध्ये रेसमध्ये नक्की आहेत. हा मंडळी, इथं आणखीन काही मंडळी आहेत, युवा मंडळी आहेत, यांना विचारूया तुमचं नेमकं मत काय. म्हणजे
वारं कोणाच्या दिशेनं वाहते, चर्चा कुठल्या पाटलांची जास्त आहे या सांगली लोकसभा मतदारसंघात? बोला. सगळे पाटीलच झाले आहेत. नवीन नवीन चेहरा काय तर पाहिजे होता, त्यासाठी आणि कामकाज करणारे व्यक्तिमत्व असणारे लोक जरा पुढं येऊन दिसायला पाहिजे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय की या सगळ्या पाटलांमध्ये सध्या प्रचारात कोण पुढं आहे? विशाल पाटील. विशाल पाटील पुढे असं म्हणतात. तुमचं मत काय सांगा? बोला. आमचा चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी रेसमध्ये आहेत. काका इथे आहेत. संध्याकाळचं छान फिरायला आलाय काका. मस्त गणपती तळ्याचा मस्त परिसर एन्जॉय करायला. मला सांगा हे वातावरण जे आहे ते लोकसभेचं वातावरण कसं आहे, इलेक्शनचं वातावरण कसं आहे? तुम्हाला काय वाटते? इथं वातावरण तयार झालं आहे आणि प्रचार चालू झालाय का? झालाय. संजय काका. संजय काका असं नाव तुम्ही घेतलं. मग संजय काकाच का? 2 टर्म संजय काका खासदार होतं, आता 3री टर्म पण आपण त्यांना द्यायचं असं तुमचं मत आहे का? गेले की त्या राजकारणात पण संजय काका 2 टर्म गेलाय, आता 3रा टर्म जाऊ दे की. आणखीन काही काका आहेत तिथे या ठिकाणी? हां या पुढे या. असं पुढे या 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 हां. काय वाटतं तुम्हाला? काय चर्चा आहे लोकांची? कारण काय आहे 3 पाटील रेसमध्ये आहेत. प्रकाश शेंडगे साहेब सुद्धा रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? सांगली मतदारसंघाबद्दल बोलतोय आपण. हां मला सांगा तुम्हाला काय वाटतं प्रचारात चर्चा कोणाची आहे? कुठल्या पाटलाची चर्चा जास्त आहे? आत्ता तसं बघायला गेलं तर संजय काकांच्याशिवाय पर्यायच नाही आहे. का विशाल पाटलांनी मागच्या 19 साली पक्ष बदलून बॉल बॅटिंग घेतली तर त्यावर त्यांचं अस्तित्व संपलं मागच्या वेळेला. त्यामुळे ते तसे रेसमध्ये तसे बाहेर आहेत आत्ता सध्या. विरोध प्रचंड आहे म्हणजे, आणि त्यामुळे चंद्रहारचं पण काय एवढं काय हे नाहीच आहे. मग राहिलं कोणाचं? असं आहे प्रचारामध्ये कोण आघाडी घेतंय आणि कोण अजून थोडंसं बॅकफुटवर आहे असं वाटतंय. आणि इथे आणखीन एक जण आहेत, त्यांना विचारूया. तुम्हाला काय वाटतंय कोणाची आघाडी आहे आता सध्या? कोण प्रचारात पुढे आहे? कोणाचं जास्त नाव चर्चेत आहे? चंद्रहार पाटलांचा. बघितलं का मंडळी? सगळी माणसं इथं जमतात, शांतपैकी संध्याकाळी फिरायला येतात आणि इथं फिरायला आल्यानंतर थोडंसं वैचारिक मंथन होत असतं आणि आपलं मत तयार होत असतं. पण हा नक्की ही सगळी माणसं 100% मतदान करणार आहेत. आपण इथं बघतोय व्यंकटेश थालीपीठ, आणि हे थालीपीठ छान मावशी इथं बनवत आहेत आणि इथं फार खमंग असा वास सुटलेला आहे. आणि या ठिकाणी काही मंडळी छान हे थालीपीठ खाण्यासाठी सुद्धा जमलेत. पहिल्यांदा मावशींनाच आपण विचारूया की लोकसभेचं आता इलेक्शन लागलेलं आहे आणि या इलेक्शनमध्ये कसं आहे 3 पाटील रिंगणात आहेत. कुठल्या पाटलांची जास्त चर्चा आहे असं तुम्हाला वाटते? विशाल पाटील. एका दणक्यात उत्तर आलेलं आहे विशाल पाटील. का? आता का खासदारकीला उभारलात ना त्यांनी, विशाल पाटीलच येणार. विशाल पाटील साहेबच येणार. विशाल पाटील साहेबच येणार असं म्हणणार. तुम्हाला काय वाटतंय दाजी? बोला. विशाल पाटीलच वाटतं. मंडळी आपण समर्थ या ठिकाणी चायनीज गाड्यावर आलोय आणि खमंग वास आहे आणि इथे शैलेश जातात आपल्याबरोबर. मला सांगा आता या लोकसभेत कुणाचं वारं जास्त आहे असं तुम्हाला वाटतंय? काय सांगता येत नाही कुणाचं काय. काही सांगता येत नाही कुणाचं काय, पण नेमकं तुम्ही मतदान करणार ना? करणार तुम्ही मतदान नक्की करणार? करणार 100% करणार? 100%. मग यावेळेला उमेदवार निवडून द्यायचा आहे कुठला? ते काय आम्ही ठरवणार. हा मंडळी, म्या तुमचा गण्या तुम्हाला मिरजेच्या सगळ्या ठिकाणी घेऊन चाललोय की नाही, लोकांची मतं जाणून घेतोय आपण. तेव्हा आत्ता आपण आलो होतो गणपती मंदिराच्या या गणेश तलाव परिसरात आणि लोकांची मतं आपण जाणून घेतली. आता उद्या आपण पुढचा टप्पा दुसऱ्या भागात जाणार आणि तिथं जाणून घेऊया लोकसभेचं वारं नेमकं कुणाच्या दिशेनं वाहत आहे ते. बघूया तर मग पुढच्या भागात. चला.